प्रकरण 1. नमस्कार. मी संकेत रानडे. सुरुवातीला मी स्वतःबद्दल थोडी माहिती सांगतो आणि मग मला गेल्या महिन्यात आलेले विलक्षण चित्तथरारक अनुभव आपणाला कथन करण्याकडे वळतो. मी मूळचा नाशिकचा. माझं शाळा, कॉलेज, ग्रॅज्युएशन सगळं शिक्षण नाशिकमध्येच झालं. सहसा आपल्या देशात मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलामुलींना त्यांच्या आवडीचं शिक्षण घेता येत नाही, कारण पैसे कमावून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारणं याला त्यांचं पहिलं प्राधान्य असतं. पण त्या बाबतीत मी थोडा सुदैवी ठरलो. नाशिकमधल्याच एका प्रसिद्ध युनिव्हर्सिटीमध्ये मी संगीतशास्त्राचं शिक्षण घेतलं. माझे वडील एका प्रथितयश कंपनीचे जनरल मॅनेजर असल्याने आणि मी त्यांचा एकुलता एक मुलगा असल्याने त्यांनी माझी संगीताची आवड त्यांच्या अपेक्षांखाली दाबून टाकली नाही. गेल्याच महिन्यात MA ची डिग्री माझ्या हातात पडली. पण पुढे काय हा प्रश्न होताच. इतर पदव्यांसारखी कॉलेज संपताच नोकरी मिळणारी माझी डिग्री नव्हती. कलाक्षेत्रात भरपूर स्ट्रगल आहे. वर्षानुवर्षे झटल्यावर मग कुठे स्थिरस्थावर होण्याची संधी मिळते. आत्ता कुठे माझा झटण्याचा काळ सुरू झाला होता. पण मुळात मी संगीताकडे वळलोच का? त्याचे कारण म्हणजे रानडे कुटुंबाच्या संगीताचा समृद्ध आणि वैभवशाली इतिहास. माझ्या खापर पणजोबांपासून किंवा त्याही आधीपासून रानडेंच्या प्रत्येक पिढीत एक ना एक तरी प्रतिभावान गीतकार किंवा संगीतकार झालाय. माझे पणजोबा नारायणराव रानडे हे त्या काळातील सतारीचे नाशिक जिल्ह्यातील एकमेव शिक्षक होते. त्यांचे सुपुत्र म्हणजे माझे आजोबा दामोदर रानडे यांनी तर आमच्या कुटुंबातील संगीतविद्येचा कळस गाठला. त्यांच्या सतार वादनाला संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी लाभली. त्यांनी स्थानिक कार्यक्रम तर गाजवलेच, पण त्याही पुढे जाऊन ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवर त्यांचे कार्यक्रम प्रदर्शित झाले. महाराष्ट्र सरकारने त्यांना काही वर्षांपूर्वीच पंडित ही पदवी बहाल केली. आज दामोदर आजोबा, ज्यांना आम्ही नाना म्हणतो, ते 84 वर्षांचे आहेत. ते थकलेले असले तरी आज सुद्धा सतारीचे सूर त्यांच्या बोटांच्या आज्ञेबाहेर नाहीत. खरं तर पंडित दामोदर उर्फ नानासाहेब रानडे हे माझे चुलत आजोबा. नाशिकमधील निफाड तालुक्यातील कुंदेवाडी हे त्यांचं गाव. नानांचे धाकटे बंधू नीळकंठ रानडे हे माझे सख्खे आजोबा. लग्नानंतर त्यांनी कुंदेवाडी सोडली आणि नाशिकमध्ये येऊन राहिले. त्यांच्या थोरल्या मुलाचा मी मुलगा. नाना आणि त्यांच्या कुटुंबाचा कुंदेवाडीत टोलेजंग बंगला आहे. त्यांनाही 2 मुलंच, मुकुंद रानडे आणि मनोहर रानडे, माझे चुलत काका. मी लहानपणी सुट्टीला बऱ्याचदा कुंदेवाडीत जायचो. तिथल्या चुलत भावंडांसोबत मी भरपूर धमाल केलेली. नाशिकच्या वर्दळीतून कुंदेवाडीच्या शांत गावाकडच्या वातावरणात गेलं की मला मस्त वाटायचं. तिथे दरवेळी मी नाना आजोबांना सतार वाजवताना ऐकायचो. मनोहर काकांची मुलगी म्हणजे माझी चुलत बहीण अर्चना, हिला आजोबा सतार वाजवायला शिकवायचे आणि मी तिच्या बाजूला जाऊन बसायचो. मला संगीताची खरी गोडी तिथे लागली. पण गेली बरीच वर्ष कॉलेजला गेल्यापासून मी कुंदेवाडीत गेलो नव्हतो. क्लास, अभ्यास यामुळे मोठी सुट्टी अशी कधी मिळालीच नाही. पण आता MA झाल्यानंतर मला काहीच काम नव्हतं. खरोखरच काही काम नव्हतं. मी जॉबलेस होतो म्हणा ना. मला काहीतरी हातपाय हलवून मिळकतीचा स्रोत निर्माण करावा लागणार होता. मी बऱ्यापैकी चांगली सतार वाजवायचो. मी सतारीचे क्लास काढू शकत होतो किंवा एखाद्या वाद्यवृंदात सतारवादक म्हणून सहभागी होऊ शकत होतो. पण अजून तितकी निपुणता आणि सतारीच्या सुरांवरची पकड माझ्यात आली नव्हती. शासनाच्या सतार वादनाच्या परीक्षाही द्यायच्या होत्या आणि त्यासाठी तयारी करावी लागणार होती. हे सगळं पाहून बाबांनी सुचवलं, काही दिवस तू कुंदेवाडीला का जात नाहीस? तिथे आजोबांच्या सानिध्यात राहा, त्यांच्याकडून सतार आणखी चांगली शिकून घे. केवळ हौस म्हणून वाजवणं आणि व्यवसाय म्हणून वाजवणं यातला फरक जाणून घे. वादनातील बारकावे, खोब्या माहिती करून घे. आणि ते मला पटलं. तसंही नाशिकमध्ये बसून काही काम नव्हतंच आणि कुंदेवाडीच्या शांत निवांत वातावरणामुळे आयुष्यात थोडा बदलही झाला असता. त्यामुळे मी कुंदेवाडीचा रस्ता धरला. मी जर ठरल्याप्रमाणे गावात गेलो असतो, आजोबांकडून 1-2 महिने सतार शिकली असती आणि सगळं काही नियमित घडलं असतं, तर मला हा वृत्तांत लिहिण्याची काहीच गरज नव्हती. पण कुंदेवाडीतील माझ्या वास्तव्यात इतक्या विलक्षण आणि धक्कादायक घटना घडल्या की त्यामुळे माझं आयुष्यच उलटपालट झालं. मला माझे अनुभव लिहून ठेवण्याचा मोह झाला. अजूनही मला ते दिवस आठवले की अंगावर शहारे येतात आणि ज्या रहस्यभेदाचा मी एक भाग झालो ते आठवून मनात खळबळ उठते.
नोव्हेंबरचा तो महिना होता. गेल्याच आठवड्यात पाऊस पडून गेला होता. आजकाल पावसाळा भूगोलाच्या पुस्तकांतील वेळापत्रकाला न जुमानता अगदी दिवाळीपर्यंत चालतो. पण त्यानंतर मात्र वातावरण हळूहळू हिवाळ्याकडे झुकायला लागलं होतं. मी माझी बॅग घेऊन नाशकातून 4च्या धुळे एक्सप्रेसमध्ये बसलो आणि कुंदेवाडीला निघालो. कुंदेवाडीपासून अगदी चालत जाण्याच्या अंतरावर निफाड रेल्वे स्टेशन आहे. साधारण 2 तासांच्या प्रवासानंतर मी तिथे उतरलो. 6 वाजून गेले होते. सूर्यास्त झाला होता. पण पश्चिमेला अजूनही त्याचं तेजोवलय गुलाबी रंगांच्या छटांमध्ये रंगलेलं होतं. मी माझी बॅग सावरत एका बाजूला आलो आणि मुकुंद काकांना फोन लावला. उतरल्यावर फोन कर, न्यायला येतो, असं त्यांनी मला सांगून ठेवलं होतं. आलास का संकेत? पलीकडून काकांचा आवाज आला. हो काका, आत्ताच उतरलो, मी म्हणालो. बरं बरं, 10 मिनिटं बस तिथे, आलोच, असं म्हणून त्यांनी फोन ठेवला. मी तिथल्या एका बाकावर बसलो. निफाडचं स्टेशन म्हणजे अगदी छोटंसंच होतं. तिथे उतरलेल्या जेमतेम 4-5 लोकांपैकी मी एक होतो. इतर लोक एव्हाना निघूनही गेले होते. मी एकटा पूर्ण स्टेशनवरची शांतता अनुभवत बसून राहिलो. खूप दिवसांनी शहरापासून दूर स्वच्छ हवेत आल्यामुळे मला अगदी ताजंतवानं वाटलं. काही मिनिटातच मला मागून मुकुंद काकांचा आवाज ऐकू आला. मी वळून पाहिलं, काका माझ्याच दिशेने येत होते. हॅलो काका, कसे आहात? मी हसून त्यांना हात केला. मी मस्त. जाड झालायस की रे, हा? काका माझ्या पोटावर टपली मारत म्हणाले. मुकुंद काका म्हणजे इतर सर्व काकांमधले माझे सगळ्यात आवडते. त्यांचा स्वभाव अगदी मनमोकळा, खेळीमेळीचा होता. वयाने 50शी ओलांडलेल्या मुकुंद काकांची एनर्जी मात्र 20ची होती. उंच देह, उभट चेहरा, त्यावर मजेशीर दिसणारे 2 गटाणी डोळे, बागदार नाक आणि त्याखाली भरघोस मिशी, ढगळ कपडे, असा त्यांचा एकूण अवतार होता. ते कधी फारसे टापटीप राहत नसत आणि कदाचित त्यामुळेच ते आम्हा मुलांना प्रौढ वाटत नसत. पण मागच्या वेळी मी पाहिलं त्यापेक्षा ते बरेच वयस्क दिसायला लागले होते. डोक्यावरचे केस विरळ झाले होते. अंगकाठी थोडी बारीक झाली होती. चेहऱ्यावरचं पूर्वीचं तेज गेलं होतं. आम्ही गाडीपर्यंत पोहोचलो. मुकुंद काकांनी माझी बॅग स्कूटीवर 2 पायांच्या मध्ये टाकली आणि आम्ही निघालो. किती वर्षांनी आलास रे कुंदेवाडीला? काकांनी विचारलं. 5-6 वर्षे तरी झाली असतील. 12वीच्या सुट्टीनंतर आलो होतो, ते शेवटचं, मी म्हणालो. पोरं कॉलेजला लागली की एकदम दिसायची बंद होतात, हेच खरं. आता कुणालचंच पाहना, वर्षातून जेमतेम 2-3दाच भेट होते आमची. कुणाल म्हणजे मुकुंद काकांचा एकुलता एक मुलगा. तो माझ्यापेक्षा 1 वर्षाने लहान होता आणि वेल्लोरच्या प्रसिद्ध कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग शिकत होता. मुकुंद काकांच्या बायकोचं म्हणजे माझ्या काकूचं बऱ्याच वर्षांपूर्वी निधन झालं होतं. त्यामुळे इथं त्यांना किती एकटं वाटत असेल याची मी केवळ कल्पनाच करू शकत होतो. तसे घरात इतर लोक होते म्हणा, पण तरीही आपलं कुटुंब ते शेवटी आपलं कुटुंबच. आणि त्यात आणखी दुर्दैव म्हणून की काय, पण मुकुंद काकांना कधीच कुठे नोकरी लागली नाही. ते नानांकडून सतार शिकले आणि त्यांनी घराण्याचा वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न केला. पण नाना आजोबांनी गाठलेली उंची इतकी उत्तुंग होती की ती ओलांडण्याच्या दडपणाखालीच मुकुंद काका दबून गेले असावेत. त्यांना सतार वादनात फारसं यश मिळालं नाही. पुरस्कार वगैरे तर सोडाच, त्यांचं नाव साधं गावाच्या बाहेरही गेलं नाही. मग त्यांनी गावातच संगीताचे क्लास घे, आजूबाजूच्या गावातल्या कार्यक्रमात, मंदिरात, सणासुदीला सतारवादन कर, अशी कामं केली. पण त्यातूनही फारसं उत्पन्न कधी आलं नाही. त्यामुळे आयुष्यभर ते कमी अधिक प्रमाणात नाना आजोबांच्या कमाईवरच अवलंबून राहिले. त्यांच्या स्वाभिमानाला ही गोष्ट कुठे ना कुठेतरी बोचत असणारच होती. पण याची जाणीव त्यांनी नेहमी आपल्या वर्तणुकीतून दाखवली. घरची सगळी कामं ते करायचे. नानांची औषधं, दवाखाना हे सगळं तेच बघायचे. मुकुंद काकांचा स्वभाव एकदम मनमिळाऊ आणि बोलका होता. त्यांना सतत कोणीतरी सोबत हवं असायचं. पण नाना आजोबा फारसं कुणाशी बोलायचे नाहीत. घरातली इतर माणसं म्हणजे धाकटे मनोहर काका आणि त्यांचं कुटुंब आपापल्या कामात व्यस्त असायचं. शिवाय कुणाल बाहेर शिक्षणासाठी गेल्यानंतर मुकुंद काकांना बरंच एकटं वाटत असणार होतं. त्यामुळे मी आल्यानंतर त्यांना आनंद झालेला मला जाणवला. आई बाबा कसे आहेत? त्यांनी विचारलं. बरे आहेत. बाबांनीच मला कुंदेवाडीला जायचं सुचवलं. अरे मग त्यालाही घेऊन यायचं ना सोबत. छे, ते कसले येत आहेत? त्यांना कामातून सवड मिळत नाही, मी म्हणालो. हरकत नाही, तू आलास हे उत्तम झालं. भरपूर दिवस राहा आता. सुट्टीच आहे ना?
काका म्हणाले. होय, नाना आजोबांकडून सतार शिकायची आहे. जोपर्यंत थोडासा कॉन्फिडन्स वाटत नाही तोपर्यंत इथं राहावं म्हणतो. सतारवादनात विशारद होण्यासाठी परीक्षा द्यायच्या आहेत आणि त्यासाठी आजोबांचं मार्गदर्शन आवश्यक आहे. अगदी अगदी, मुकुंद काका म्हणाले. आम्ही शेतातून जाणाऱ्या वाटेवरून गावात पोहोचलो. गावाच्या दुसऱ्या बाजूला रानडेंचा बंगला होता. गाव ओलांडून दुतर्फा शेतांतून जाणाऱ्या रस्त्याला आमची गाडी लागली. जवळूनच काढवा नदी वाहत होती. तिच्यावरून येणारा गार गार वारा अंगाला बोचत होता. मला एकदम लहानपणीचे दिवस आठवले. याच रस्त्यावरून आम्ही सायकली हाणत गावात भेळे खायला जायचो. मोकळ्या रानात क्रिकेट खेळायचो. सकाळी सकाळी नदीवर पोहायला जायचो. खूपच मस्त दिवस होते ते. मी आठवणींच्या प्रवासात असताना आमच्या गाडीचा प्रवास मात्र संपला. आम्ही बंगल्यावर पोहोचलो होतो. गंधर्व असं बंगल्याचं नाव. ती पांढरी शुभ्र वास्तू पूर्वी इतकाच डोळ्यांना आनंद देत होती. घराच्या चहू बाजूंनी पुरुषभर उंच कंपाऊंड होतं. दरवाजासमोर लोखंडी गेट होतं. मुकुंद काकांनी गेट पुढे करून गाडी आत घेतली आणि मी बॅग घेऊन खाली उतरलो. घराच्या समोर तुळशी वृंदावन होतं. प्रशस्त पोर्च होता. त्यावर एक जुना लाकडी झोपाळा होता. कंपाऊंडला लागून चोहो बाजूंनी फुलांचे ताटवे होते. एका कोपऱ्यात मला तो दिसला, राजा. मी धावतच त्याच्याकडे गेलो आणि जुना मित्र भेटल्यासारखं त्याला आलिंगन दिलं. उत्तरादाखल तो माझ्याकडे पाहून भुंकला. होय, राजा म्हणजे रानडे कुटुंबाचा पाळीव कुत्रा. कुणालने म्हणजे मुकुंद काकांच्या मुलाने लहानपणी हट्ट धरून हा कुत्रा घ्यायला लावला होता. तपकिरी रंगाचा लॅब्राडॉर जातीचा तो कुत्रा म्हणजे तेव्हा गावातलं आकर्षण झालं होतं. आता मात्र राजा वार्धक्याकडे झुकल्यासारखा वाटत होता. तरीही माझी चाहूल लागताच तो उठून उभा राहिला आणि शेपटी हलवत माझ्या पायांना त्याचे कान घासू लागला. एक वेळ माणसं एकमेकांना विसरून जातील, पण हे मुके प्राणी त्याच्या आपल्या माणसांना विसरत नाहीत हेच खरं. मुकुंद काका पोर्चच्या पायरीवर उभे राहून आमचं रियुनियन बघत होते. मी उठून उभा राहिल्यावर ते म्हणाले, तुमची दोस्ती व्यक्त करून झाली असेल तर आज जायचं. त्यावर मी हसलो. बॅग ओढत काकांच्या मागे चालू लागलो. कुणाल इथून गेल्यावर राजा चांगलाच बोर झाला असणार नाही का? मी विचारलं. त्याच्याकडे पाहूनच कळतं ना. आधी नुसत्या उड्या मारायचा, साखळी ओढून ओढून घरात यायला बघायचा, पण आता नुसता दिवसभर सुस्त बसून असतो. अर्चना त्याला सकाळी खायला देते आणि मी संध्याकाळी फिरवून आणतो. पण तरी कुणालसारखे त्याचे लाड कोणी करत नाही ना, त्यामुळे तो कंटाळलाय. आम्ही घरात आलो आणि एक मध्यम उंचीची तरुण मुलगी आमच्या समोर आली. अर्चना, कशी आहेस? किती दिवसांनी पाहतोय तुला, मी म्हणालो. अर्चना आणि मी एकाच वयाचे, पण मी तिच्यापेक्षा चांगलाच उंच झालो होतो. अर्चना लहानपणी होती तशीच होती. वेणी घातलेले केस, गोल चेहरा, मीनाक्षी नाव शोभेल असे डोळे, अंगात गुलाबी रंगाचा टॉप. तिच्या चेहऱ्यातही फारसा फरक पडला नव्हता. चांगलाच उंच झालायस की रे संकेत, आणि एकदम वेगळा दिसतोयस, ती म्हणाली. दाढी मिशा भरघोस आल्यात ना, मुकुंद काका मजेने म्हणाले. मागोमाग स्वयंपाकघरातून काकू आली. आलास संकेत, बस. अर्चना, पाणी दे ग त्याला, ती म्हणाली. काकूचं व्यक्तिमत्व म्हणजे उंचीला ठेंगणी, थोडीशी जाड, डोक्यावर पांढरे होत चाललेले केस. ती स्वभावाने कामसू होती आणि घरातल्या सर्वांची व्यवस्थित काळजी घ्यायची. मी बसलो, पाणी वगैरे पिऊन थोडा फ्रेश झालो. मग नाशिक काय म्हणताय? अर्चनाने विचारलं. नाशिक मस्त, नेहमीसारखं धावपळीचं, मी उत्तरलो. आशाताईंचा फोन आला होता परवा, तुझ्या सतार वादनाबद्दल सांगत होत्या, काकू म्हणाली. ती माझ्या आईबद्दल बोलत होती. फारच वाईट आहे असं सांगितलं असेल ना तिने, मी म्हणालो. त्यावर काकू हसली. छे रे, छान वाजवतो म्हणाल्या, पण कितीही वाजवलं तरी तुझं समाधानच होत नाही असं सांगत होत्या. अर्चनाचंही तेच आहे. इतकी सुंदर वाजवते तरी म्हणते की मला अजून नीट जमत नाही. आई, आम्ही नाना आजोबा आणि मुकुंद काकांशी तुलना करतो. त्यांच्या तुलनेत खरंच आम्हाला अजूनही सतार वाजवायला जमत नाही. माझ्या तुलनेत? चल ग, उगाच मी इथे आहे म्हणून मस्का मारू नकोस, मुकुंद काका म्हणाले. ती खरं बोलतेय काका, मी म्हणालो. तुम्ही खरंच खूप छान वाजवता. नाही रे,
नानांचा क्लासच वेगळा आहे. त्यांच्या ओळीत माझं नावही घेणं शोभत नाही. मुकुंद काका म्हणाले. त्यांच्या बोलण्याला थोडीशी उपरोधिकतेची किनार असल्याचं मला जाणवलं. हे नाना आहेत तरी कुठं? मी विचारलं. वरच्या मजल्यावर आहेत. त्यांनी शेताच्या बाजूची खोली आता कायमची आपल्याकडे घेतली आहे. मी जाऊन भेटून येतो. मी उठलो. हॉलमधून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी एक जिना होता. त्याच्या पायऱ्या चढून मी वर गेलो. वरती एक व्हरांडा होता, ज्याच्या 3 बाजूंना 3 खोल्या होत्या. शेताच्या बाजूची खोली म्हणजे उजवीकडील खोली हे मला ठाऊक होतं. मी दार ढकलून आत प्रवेश केला. आतमध्ये 2 व्यक्ती बसल्या होत्या. त्यातले एक आजोबा होते आणि दुसरे एक मध्यमवयीन गृहस्थ होते. आजोबांना त्याला विचारताना मी ऐकलं. गावातच आहे का तो? नाही, कोठुरेत आहे, नदीच्या पलीकडे. तो माणूस म्हणाला. उद्या जायचं का मग त्याला भेटायला? आजोबा काही उत्तर देणार इतक्यात त्यांचं लक्ष दाराकडे गेलं आणि ते खेकसले. कोण आहे? मी आत येऊ नका म्हटलं होतं ना. मी एकदम दचकलोच. स्वतःला सावरत मी म्हणालो, आजोबा, मी संकेत. तू आहेस होय? कधी आलास? त्यांनी डोळे बारीक करत माझा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला. आत्ताच आलो. तुम्हाला भेटायला म्हणून वरती आलोय. बरं, जरा वेळाने ये, मी थोडासा कामात आहे, आजोबा म्हणाले. मी मान हलवून दार पुन्हा लावून घेतलं. आजोबांचा स्वभाव रागीट आणि तऱ्हेवाईक होता हे इतक्या वर्षांच्या खंडानंतर मी विसरलोच होतो. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गोष्टी झाल्या नाहीत तर ते पटकन चिडायचे. त्यांच्या सतार वादनाच्या वेळी दंगामस्ती केल्यामुळे त्यांनी मला एकदा धपाटा दिला होता. बोलताना समोर कोण आहे याची ते तमा बाळगायचे नाहीत. त्यामुळे घरातील सगळेच त्यांना घाबरून होते. आजोबांची मीटिंग झाल्यावरच त्यांना भेटायला गेलेलं बरं असा मी विचार केला. पहिल्या मजल्याच्या व्हरांड्यातून वरती जायला जिना गेला होता. मी पायऱ्या चढून वरती गेलो आणि दाराची कडी ओढून बाहेर गच्चीत आलो. सर्वत्र हळूहळू अंधार पडायला लागला होता. मी गठड्याच्या जवळ जाऊन उभा राहिलो. रानडेंचा बंगला म्हणजे तसा गावाच्या सीमेवरच होता. घराच्या समोर रस्ता आणि राहिलेल्या 3ही बाजूंना शेतं. दृष्टीपथात दूरवर छोटी मोठी घरं होती, पण बंगल्याला लागून वस्ती नव्हती. त्यामुळेच कदाचित इथं जरा जास्तच म्हणावी अशी शांतता होती. घराच्या मागच्या बाजूला शेत होतं जे रानडेंचंच होतं, पण ते एका कुळाला कसायला दिलं होतं. दूरवर शेताच्या पलीकडे वाहणारी काढवा नदी ही गच्चीतून दिसत होती. नदी आणि शेताच्या परिसरामुळे हा भाग अगदी काश्मीरसारखा थंडगार वाटत होता. मी काही वेळ कठड्यावर रेलून उभा राहिलो. माझ्या खालीच नाना आजोबांची खोली होती. त्या खोलीतून खाली जाणारा एक लोखंडी जिना नव्यानेच उभा केल्याचं माझ्या लक्षात आलं. तो जिना बंगल्याच्या मागील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत उतरत होता. तिथे एक अरुंद फरसबंद रस्ता होता जो संपूर्ण घराच्या भोवतीने फिरला होता. शिवाय जिन्यापासून थोड्या अंतरावर मुख्य घरापासून वेगळी अशी एक आउटहाऊस सारखी खोली बांधलेली होती. ती खोली मात्र बऱ्याच वर्षांपूर्वी मी लहान असताना बांधलेली होती. नाना आजोबांच्या सतार वादनाची ती खोली होती. तिथे त्यांच्या सतारी होत्या, बैठक होती. त्यांच्या रियाजाचा घरातल्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून आजोबांनी ती खोली खास घरापासून वेगळी बांधून घेतली होती. तरीही त्यावेळी खोली साऊंडप्रूफ करण्याचं तंत्रज्ञान माहिती नव्हतं म्हणून, किंवा तेवढा खर्च करण्याचं टाळलं म्हणून, पण त्या खोलीत वाजलेल्या सतारीचा आवाज घरात ऐकू यायचाच. फक्त खोली घरापासून विलग केल्यामुळे त्याची तीव्रता कमी झाली होती इतकंच. त्या आउटहाऊसला लागूनच घराचं मागच्या बाजूचं कंपाऊंड होतं. तिथून जे शेत सुरू होत होतं ते थेट दूरवरच्या नदीपर्यंत जाऊन थांबत होतं. आजोबांच्या खोलीतून घराच्या बाहेर जाण्यासाठी खास वेगळा जिना का काढला असावा याचा मी विचार करत होतो. तेवढ्यात मला खालून आजोबांनी मारलेली हाक ऐकू आली. संकेत! आलो आजोबा. मी वळलो आणि पुन्हा गच्चीच्या दाराकडे चालू लागलो. कदाचित आजोबांना भेटायला आलेला तो माणूस गेला होता. मी पहिल्या मजल्यावर आलो आणि आजोबांच्या खोलीचं दार ढकललं. आजोबा त्यांच्या पलंगावर तक्क्याला टेकून बसले होते. एव्हाना बाहेर अंधार पडला होता आणि घरातील दिवे लागले होते. त्यामुळे आजोबांचा चेहरा मला स्पष्ट दिसला. त्यांच्या तोंडाचा आकार उभट होता. डोक्यावर मधोमध टक्कल होतं आणि त्याच्या भोवतीच्या उतरत्या भागात तुरळक पांढरे केस होते. चेहरा गोरा होता. कदाचित त्यामुळेच की काय, उजव्या गालावर असलेली एक छोटी काळी चामखीळ उठून दिसत होती. नाक बागदार होतं. नजर अजूनही धारदार होती.
चेहऱ्यावर कुठेही सुरकुत्या पडलेल्या नव्हत्या. अंग काटक होतं. त्यांची हालचाल मागच्या वेळी मी पाहिलं त्यापेक्षा थोडी संथ झाली होती खरी, पण तरीही त्यांच्या व्यक्तिमत्वाचं तेज मात्र कमी झालं नव्हतं. बस, कसा आहेस?" त्यांनी विचारलं. "मी छान आहे. तुमची तब्येत कशी आहे?" "बरी आहे, बरी आहे," ते म्हणाले. "जितू नाही आला?" ते जितेंद्र म्हणजे माझ्या बाबांच्याबद्दल विचारत होते. "नाही, त्यांना आजकाल कामातून वेळच मिळत नाही," मी म्हणालो. "हां, सगळे बिझी झालेत आता." आजोबा उपहासात्मक सुरात म्हणाले. "तुझं काय चाललंय सध्या?" "काही नाही, संगीतशास्त्रात MA पूर्ण झालं. सतारीचा रियाज नियमित सुरू आहे. शासनाच्या परीक्षाही देतोय." बाबा म्हणाले, "तुमच्याकडून थोडं मार्गदर्शन मिळालं तर मला करिअरमध्ये चांगला स्टार्ट मिळेल. म्हणून काही दिवस तुमच्या सानिध्यात राहून सतार शिकायची इच्छा आहे." "हां," आजोबा म्हणाले. "मी मरण्यापूर्वी हर तऱ्हेने माझ्याकडून मिळेल ते काढून घ्यायचंय सगळ्यांना. माझी दोन्ही मुलंही त्याच मागे आहेत आणि त्यात आता नवनवीन लोकांची भर पडत चालली आहे." ते ऐकून मी क्षणभर सुन्नच झालो. मला काय बोलायचं ते सुचेना. आजोबांचा तो कडवट शेरा माझ्या चांगलाच जिव्हारी लागला होता. "अ, जर तुम्हाला याचा त्रास होणार असेल तर मी काही आग्रह धरणार नाही. मी उद्याच्या गाडीने परत जातो," मी म्हणालो. "नाही नाही, आलायस तर राहा, शिकून जा," आजोबा म्हणाले. "तसंही तुला पाहून मला थोडं बरं वाटतंय. रोज मी तेच तेच चेहरे पाहून त्याच लोकांशी बोलून वैतागलोय. तुझ्या निमित्ताने थोडं माझं मन टवटवीत होईल." मी त्यावर काहीच उत्तर दिलं नाही. आजोबा सुरुवातीपासून विक्षिप्त होते, हे मला माहीत होतं. कोणत्याही महान कलाकाराची एक विचित्र बाजू असतेच. पण मी गेल्या वेळी त्यांना भेटलो होतो तेव्हा ते इतके तुसडेपणाने बोलत नव्हते. गेल्या 4-5 वर्षात असं काय झालं असेल की त्यांच्यात इतकी कटुता आली? "चहा वगैरे काही घेतलास का?" त्यांनी मला विचारलं. "नाही, फ्रेश होऊन पहिला तुम्हालाच भेटायला आलो," मी म्हणालो. "ठीक आहे. मेघाला किंवा अर्चनाला सांग चहा करायला. तू विश्रांती घे. उद्या संध्याकाळी आउट हाऊसला आपण सतार हातात घेऊ," आजोबा म्हणाले. मेघा म्हणजे माझ्या काकूचं नाव. "चालेल." मी उठलो आणि दरवाजा पुढे करून बाहेर आलो. माझ्या या वास्तव्यातील आजोबांसोबतची पहिली भेट फारशी आनंददायी नव्हती. पण तरीही मला माझ्या भावनांवर ताबा ठेवून आजोबांसोबत जुळवून घ्यावं लागणार होतं. कारण तीच एकमेव व्यक्ती होती जी मला सतारीची जादू शिकवू शकत होती. कदाचित त्यांच्या ओळखीने मला काही आमंत्रणही मिळणं शक्य होती. त्यामुळे मी खांदे उडवले. तितक्यात समोरच्या एका खोलीतून मुकुंद काका बाहेर आले. ते म्हणाले, "तुझी बॅग माझ्या पलीकडच्या खोलीत ठेवलीये. तू तिथे झोपू शकतोस. काही हरकत नाही ना?" "काहीच हरकत नाही," मी म्हणालो. "ठीक आहे, चल खाली चहापाणी करू," ते म्हणाले. आम्ही पायऱ्या उतरू लागलो. संध्याकाळ सर्वांच्या सोबत गप्पा-टप्पा करण्यात निघून गेली. 8च्या सुमारास दुसरे काका म्हणजे मुकुंद काकांचे धाकटे बंधू आणि मेघा काकूचे मिस्टर मनोहर काका घरी आले. मनोहर काका म्हणजे मुकुंद काकांच्या बरोबर विरुद्ध व्यक्तिमत्व. शांत आणि अबोल. गरज पडेल तेव्हा आणि त्याच्याशीच बोलणारे असे ते होते. उंचीला आणि अंगकाठीला ते मुकुंद काकांसारखेच होते. थोडासा सावळा रंग, गुबगुबीत गाल, थंड कोरडे डोळे. मनात 1000 विचार असले तरी एकही तोंडावर येणार नाही असा स्वभाव. मुकुंद काकांच्या चेहऱ्याची ठेवण जशी हुबेहूब नाना आजोबांच्या सारखी होती तसा मनोहर काकांचा चेहरा मात्र आजीवर गेला होता. माझी चुलत आजी म्हणजे नाना आजोबांची बायको अशीच शांत, सोशिक होती. आजोबांचा विक्षिप्तपणा सहन करण्यात तिनं तिचं आयुष्य घालवलं. आजोबा त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बहुतांश बाहेरच असायचे. त्यामुळे त्यांचं घरी फारसं लक्ष नसायचं. पण आजीने समर्थपणे कुटुंबाची जबाबदारी उचलली आणि दोन्ही मुलांना शिकवून मोठं केलं. आजीला देवाघरी जाऊन 4-5 वर्ष लोटली होती. मनोहर काकांचा चेहरा पाहून मला नेहमीच यायची तशी आजीची आठवण यावेळीही झाली. मनोहर काकांनी आयुष्यात कधी संगीत किंवा त्याच्याशी संबंधित काहीही शिकण्याचा प्रयत्न केला नाही.
मुकुंद काकांच्या हातांना सुरांची थोडी तरी गोडी होती, पण मनोहर काका त्याही बाबतीत आजीवर गेले. त्यांना कलेत गती नव्हती आणि शिक्षणातही नव्हती. त्यामुळे त्यांनी गावात चक्क एक स्टेशनरीचं दुकान सुरू केलं. त्यांच्या स्वभावाला न शोभणाऱ्या धंद्यात पडले म्हणा हवं तर. गावात नवीन शाळा सुरू झाली तेव्हा काकांचं दुकान म्हणजे गावातलं एकमेव स्टेशनरीचं दुकान होतं. त्यामुळे ते पहिली काही वर्ष जोमात चाललं. पण नंतर गावात तशीच इतरही काही दुकानं उघडली आणि काकांचा धंदा मंदावला. अलीकडेच त्यांनी पलीकडचा आणखी एक दुकान गाळा घेऊन काही कम्प्युटर विकत घेऊन सायबर कॅफे सुरू केलं असं मी ऐकलं होतं. तिथं ते लोकांना परीक्षांचे फॉर्म भरायला, ऑनलाईन बिलं भरायला मदत करतात असं मला समजलं. पण ते माझ्याशी "आई बाबा कसे आहेत? तुझं सध्या काय चाललंय? आणि तुला बऱ्याच वर्षांनी पाहून बरं वाटलं" अशी 2-3च वाक्य बोलले. त्यांच्या चेहऱ्यावर कसला तरी तणाव दिसत होता. कदाचित दुकानाचं काहीतरी असेल. जेवताना मी, मुकुंद काका आणि अर्चनाच सर्वाधिक बोलत होतो. आजोबा आजकाल त्यांच्या खोलीतच जेवण करतात असं मला समजलं. काकूही फार बोलली नाही. जेवण झालं आणि मी मुकुंद काकांसोबत वरती आलो. खालच्या मजल्यावर मनोहर काका आणि काकूची एक आणि अर्चनाची एक अशा 2 बेडरूम होत्या. वरती आजोबांची एक, मुकुंद काकांची एक आणि आता माझी झालेली एक अशा 3 बेडरूम होत्या. आजोबांची खोली मघासारखीच बंद होती. आम्ही आपापल्या खोल्यात गेलो. मी काही वेळ मोबाईलवर स्क्रोल करत बसलो. काही वेळाने दारावर टकटक झाली आणि मुकुंद काका माझ्या खोलीत डोकावले. झोप आली?" त्यांनी विचारलं. "आह, थोडीशी." "का?" मी प्रतिप्रश्न केला. "गावात रपेट मारून यायचं का?" त्यांनी मिस्किल चेहरा करून विचारलं. मुकुंद काका लहान असताना आम्हाला गावात आईस्क्रीम खायला न्यायचे ते मला आठवलं. मी हसलो. "ओके, चला. स्वेटर घे, वाटेत शेत आहे, खूप थंडी वाजेल," ते म्हणाले. आम्ही दोघांनीही आपापले स्वेटर चढवले आणि हलक्या पावलांनी खाली आलो. घरातील इतर सगळे जण झोपी गेले होते. त्यामुळे केवळ एक झिरो बल्ब सोडता इतर कोणताच उजेड हॉलमध्ये नव्हता. आम्ही घराबाहेर आलो आणि काकांनी दार लॉक केलं. बाहेरच्या वातावरणातला गारवा माझ्या हातानं लगेच जाणवला. काकांनी गेट ढकलून स्कूटी काढली आणि तिच्यावर स्वार होऊन आम्ही गावाच्या दिशेने निघालो. नदीवरून आणि शेतावरून येणारा गार गार वारा अंगात हुडहुडी भरवत होता. रानडेंचं घर आणि कुंदेवाडीचं मुख्य गाव यात 2-1 किलोमीटरचा दुतर्फा शेतांचा पट्टा होता. तो पार करून आम्ही गावात आलो. रात्रीचे जेमतेम 9-9:30 वाजले होते. पण तरीही गाव अगदी स्मशानासारखं शांत वाटत होतं. 2-4 स्वेटर घातलेले लोक मुख्य चौकात दिसत होते. आणखी एक घोळका जवळच्याच एका झाडाखाली शेकोटी करून बसला होता. कोपऱ्यावर एक पानपट्टी होती जिथे आणखीन 2 लोक होते, बस. काकांनी गाडी पानपट्टी समोरच नेऊन लावली. मुकुंद काकांची तंबाखू अजूनही जारी होती तर. त्यांनी एक तंबाखूची पुडी आणि चुन्याची डबी विकत घेतली. मी एक मसाला पान सांगितलं. काकांची तंबाखू मळून होईपर्यंत माझं पान तोंडात टाकून झालं होतं. नानांची भेट झाली ना?" त्यांनी चिमटीतून तंबाखू ओठांच्या खाली दाबत विचारलं. हो," मी म्हणालो. "काय म्हणाले?" त्यांनी विचारलं. "काय नाही, उद्या संध्याकाळी सातारा हातात घेऊ म्हणाले," मी म्हटलं. काका काही वेळ शांत राहिले. कदाचित त्यांना नाना खरं खरं काय म्हणाले हे ऐकायचं होतं. थोडे त्रासलेले वाटत होते," मी म्हणालो. ते ऐकून त्यांनी स्मित केलं. "तू त्यांच्या खोलीतून बाहेर आलास तेव्हाच मी ओळखलं होतं," काका म्हणाले. "तुला काही बोलले का?" "छे छे, मला काही नाही बोलले," मी पटकन म्हणालो. उगाच आगीत तेल कशाला होता, मी विचार केला. मग मी म्हणालो, "त्यांची तब्येत बरी आहे ना?" आजोबा तसे सुरुवातीपासूनच निरोगी होते. मला वाटलं काहीतरी बीपी शुगरचा त्रास सुरू झाला असेल आणि त्यामुळे त्यांची चिडचिड वाढली असेल. "नाही, नानांना कसला आजार होतोय," काका म्हणाले. "पण गुडघे दुखतात असं म्हणतात आजकाल. त्यामुळे त्यांचा सतत मूड खराब असतो. घरातील प्रत्येकावर काही ना काही कारणाने ओरडत असतात. सर्वांनाच त्यांच्या विचित्र वागण्याचा कंटाळा आलाय." त्यांनी एक पिचकारी मारली आणि म्हणाले, "सतार शिकवताना तुझाही चांगलाच दम काढणार आहेत ते, बरं का?" "मी मनाची तयारी करतोय," मी हसत म्हणालो. "कर कर, स्वभावाला औषध नाही हेच खरं."
काका म्हणाले. मी मान हलवली. आम्ही काही वेळ तसेच उभे राहिलो. झाडाखालच्या टोळक्याची शेकोटी विझली होती. स्वेटर घातलेले 2-4 लोकही आता गायब झाले होते. काकांनी खिशातून पैसे काढले आणि पानपट्टीवाल्याला दिले. बाकी काय राजू, बरा आहेस ना? त्यांनी पानपट्टीवाल्याला विचारलं. वय बरं आहे दादा. तो सुट्टे पैसे परत करून म्हणाला. आम्ही गाडीच्या दिशेने जाणार इतक्यात पानवाल्याने काकांना विचारलं, दादा, कालच्या पाहुण्याला पत्ता सापडला का नाही तुमचा? काकांनी वळून पानवाल्याकडे पाहिलं. कोण पाहुणा रे? त्यांनी विचारलं. एक जण पत्ता विचारत आला होता. नानासाहेब रानड्यांच्या बंगल्याकडे कसं जायचं विचारत होता. मी आपलं सांगितलं, असं असं जा बाबा. त्याला कळलं का नाही कोणच ठाऊक. नंतर गेला तो काय परत आला नाही. ते ऐकून काकांच्या कपाळावर आठ्या पसरल्या. काल तर कोणीच पाहुणा घरी आला नव्हता, ते म्हणाले. दिसायला कसा होता तो? पानवाला जरा घुटमळला, मग म्हणाला, खरं सांगायचं झालं तर जरा मवालीच वाटत होता. अंगात जुनाट मळलेला स्वेटर, झिंगल्यागत केस, वाढलेली दाढी, एखाद्या भयानक गुंडासारखा अवतार होता त्याचा. आणि त्याने आमच्या घराचा पत्ता विचारला? काकांनी चक्रावून विचारलं. होय, मला तेव्हा शंका आली की असल्या माणसाला तुमच्या घरी कशाला जायचंय. पण मी काय बोललो नाही. ओळखीचा कोणी वाटत होता का? नाही दादा, या गावातला नव्हता तो. नाहीतर मी ओळखलं असतं ना त्याला, पानवाला म्हणाला. आश्चर्यच आहे. काकांनी जरा डोकं खाजवलं. असला कोणी माणूस काल ना आमच्या घरी आला ना मी घराच्या आसपास कुठे पाहिला. काय माहित, मला एकदम आठवलं म्हणून तुम्हाला सांगितलं, पानवाला म्हणाला. मी काल बहुतांश वेळ घरीच होतो. तरी मी घरी इतरांना विचारतो. कदाचित मी नसताना तो येऊन गेला असेल. काका म्हणाले. काल तो पत्ता विचारायला आला तेव्हा किती वाजले होते आठवतंय का? संध्याकाळचे 8 वाजले असतील बघा, पानवाला आठवून म्हणाला. बरं ठीक आहे, काका म्हणाले. तू पुन्हा दिसला तर मला सांग. कदाचित असंही असेल की तो वाट चुकला असेल आणि कोणीतरी त्याला रस्ता सांगण्यासाठी म्हणून रानडेंच्या घराच्या दिशेने जा असं सांगितलं असेल. हरकत नाही, चल निघतो आम्ही. काकांनी गाडी सुरू केली आणि मी मागे बसलो. काका मागे वळून मला सहजपणे म्हणाले, असला मवाली टाईप माणूस घरातल्या कोणाचा मित्र निघाला तर नाना आम्हाला कच्चे खातील. मी हसलो. आम्ही पुन्हा घराच्या दिशेने निघालो.